नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर गुले पाटील. परभणीच्या मानवत तालुका येथे असलेल्या यशवाडी गावामध्ये काल मारुती मंदिराचा सभामंडप अचानक कोसळला आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. 20 ते 25 जण खूप सिरियस सिच्युएशनमध्ये आता हॉस्पिटलाइज्ड आहेत. ही जेव्हा आपण संपूर्ण घटना पाहिली तर असं दिसून येतं की या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू होतं. हे काम पूर्ण झालेलं नव्हतं आणि हे जर काम पूर्ण झालेलं नव्हतं तर मंदिराच्या कमिटीची ही जबाबदारी होती की मंदिराचं जे दर्शन आहे ते थोड्या टाईमसाठी तुम्ही बंद करून टाकलं पाहिजे होतं. पण मंदिराच्या कमिटीने दर्शन बंद केलं नाही आणि त्याच्यामुळे तिथे येणारे जे भक्त होते त्यांची सेफ्टी जी होती त्याच्याबद्दल त्यांनी निग्लेक्ट केली. त्याच्याबद्दल त्यांनी काही मेजर्स घेतले नाही. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त तिथे जबाबदार कोण असेल तर ही मंदिराची जी कमिटी आहे ती जबाबदार आहे. त्यांना माहीत होतं आपल्या मंदिराचं काम जे आहे ते त्यांनी स्टॉप केलेलं होतं आणि 1.5 ते 2 वर्ष झाले त्या मंदिरामध्ये तशाच बल्ल्या ज्या आहेत लावलेल्या होत्या. त्या बल्ल्यांची खराब व्हायची वेळ आली होती, पण त्या मंदिराचं काम काही त्यांनी पुढे नेलं नाही किंवा त्यांनी सेकंड ऑप्शन त्यांना हा पण होता की त्यांनी मंदिराचं दर्शन आहे ते त्यांनी बंद करून टाकलं पाहिजे होतं. पण या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या नाही. मंदिर आजकाल एक बिझनेस झालेला आहे. जोपर्यंत तिथं देणग्या येतात, पैसे येतात, तोपर्यंत त्या ज्या कमिटी आहेत त्यांना काही घेणं देणं नाही आहे की तिथं लोक जे येणार आहेत त्यांना सेफ्टी असेल का नसेल, मंदिराचं काम अर्धवट झालेलं आहे, आपण लोकांना जाऊ द्यावं का नाही मध्ये, याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नाही. मंदिर आहे, लोक येत आहेत, देणग्या देत आहेत, आमचा धंदा सुरू आहे. मंदिर दर्शन 24 तास कधी यायचं तेव्हा मंदिर सुरू आहे. पण ह्या मंदिराच्या कमिटीची जबाबदारी होती आमच्या इथलं काम पूर्ण झालं नाही तोपर्यंत आम्ही इथं कोणाला दर्शनासाठी येऊ देणार नाहीत, कारण की तुमच्या जीवाला तिथं धोका असू शकतो. ही सरळ सोपी एवढी साधी गोष्ट होती. पण आज जेव्हा आपण न्यूज पाहतो सगळेजण एकमेकांवरती नाव ढकलत आहेत. कॉन्ट्रॅक्टर बरोबर नाही, बोगस काम केलं आहे मंदिराचं, इंजिनियर जबाबदार आहेत. असू शकतात इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, पण त्याच्यासोबत ही मंदिराची जी कमिटी आहे ती सुद्धा तितकीच जबाबदार आहे. आणि मंदिराच्या कमिटीने तिथं लोक नेमलेली होती. त्या व्हिडिओ जर आपण बघितला ना, मंदिराचा तो सभामंडप कोसळायचा, त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे तिथे एक ब्राह्मण बसलेले आहेत, तिथे अजून एक माणूस आहे मंदिराच्या कमिटीचा, तो हार घेतो आणि बाजूला ठेवतात ते लोकांकडून घेऊन. हे सगळे मंदिर जर कमिटी नियोजन लावते, तिथे दानपेटी जर मंदिर कमिटी ठेवत असेल तर मंदिराच्या कमिटीने हे पण लक्ष दिलं पाहिजे होतं की आपल्या मंदिराचं काम अजून बरोबर झालेलं नाही, इथे सेफ्टी नाही आहे. हे का नाही त्यांच्या लक्षात आलं आणि का नाही त्यांनी मंदिर पटकन बंद केलं? या सगळी जे आपण मुद्दे लक्षात धरले तर ह्याच्यावरून आपल्याला कळतंय की मंदिर कमिटी फक्त स्वतःचा बिझनेस चालवण्यासाठी तिथं उपस्थित आहे, लोकांच्या सेफ्टीसाठी नाही. तुम्हाला माहिती आहे शनिवारी तिथं खूप लोक येतात, गर्दी होते, तुम्ही तिथं दर्शन बंद करून टाकलं पाहिजे होतं. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, लोकांसाठी तिथं सुरक्षा उपलब्ध नाही, तोपर्यंत तिथे काम बंद राहिलं पाहिजे होतं आणि दर्शन बंद केलं पाहिजे होतं. तर आज जेव्हा हे लोक सगळे मरण पावले आहेत, या सगळ्या 7 जणांना कंपन्सेशन द्यायचं काम जे पहिलं या मंदिर कमिटीकडून झालं पाहिजे आणि जे लोक हॉस्पिटलमध्ये सिरियस अवस्थेमध्ये आहेत ह्यांचा सगळा दवाखान्याचा खर्च हा सगळा मंदिराच्या कमिटीने केला पाहिजे, ही आमची मागणी आहे.